परतवाड्यातील आणखी एका चौकामध्ये आपण आलेलो आहोत। काल आपण पाहिलं की बऱ्याचशा मुस्लिम संघटनांनी सुद्धा याचा तीव्र निषेध केलेला दिसते। आज आपण ज्या ठिकाणी एक मस्जिदचा एरिया आणि मस्जिदच्या आजूबाजूचा एरिया तुम्ही चारही बाजूने पाहू शकता। जवळपास पुरे मार्केट इथं बंद झालेले दिसून येते। तीव्र निषेध असा त्या व्यक्तीबद्दल ज्या व्यक्तीने लैंगिक शोषण केला आहे 180 तरुणींचं आणि त्यात काहीतरी अल्पवयीन मुलीं पण आहे। पोस्को कायद्याअंतर्गत त्याच्यावर मोठी कारवाई झालेली असून आता सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे। चारही बाजूने तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चारही बाजूचे पुरे मार्केट आणि सगळे दुकाने इथं आपल्याला बंद दिसून येतात। परतवाड्यातील दुराणी चौक सुद्धा आपल्याला चारही बाजूने पाहतो आपण की इथले जवळपास पूर्ण मार्केट पूर्ण दुकाने या ठिकाणी बंद दिसतात। वैयक्तिक फक्त डेअरीचं जे दुधाचं शॉप आहे एक ते मात्र चालू आहे, पण चारही ठिकाणी या ठिकाणी पाहतो आपण की सर्व बंद आहे। मोठ्या प्रमाणात इथं पोलिसांचा सुद्धा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला दिसून येते। ज्याप्रमाणे त्या मुलाने आणि त्याच्या साथीदारांनी जे कृत्य केले ते अगदी घृणास्पद आहे आणि याचा पूर्ण जिल्ह्याभरातच नाही तर पुऱ्या महाराष्ट्रभर या ठिकाणी याचा विरोध होत आहे। एकदम वर्दळीचा एरिया, वर्दळीचा चौक म्हणजे जामा मस्जिद चौक या ठिकाणी, गुजरी बाजार या ठिकाणी सुद्धा जिथं खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी राहते आणि खूपशे इथं ठिकाणी सुद्धा पूर्ण तगडा बंदोबस्त आपल्याला इथं दिसून येत आहे। पूर्ण मार्केट आणि तीव्र निषेध या ठिकाणी मार्केट मधल्या व्यापाऱ्यांचा पण दिसत आहे आणि सोबतच काही संघटनांचा पण खूप मोठ्या प्रमाणात इथं सपोर्ट इथं दिसून येत आहे। परतवाड्यातील सदर बाजार या ठिकाणी सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात बंदचं आव्हान या ठिकाणी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी पूर्ण प्रतिसाद देत या ठिकाणी पूर्ण त्यांचे मोठमोठे शोरूम सुद्धा बंद केलेले आपल्याला दिसून येत आहेत। या ठिकाणचा रोष एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसते की अमरावती जिल्हा हा पुऱ्या महाराष्ट्रात सध्या गाजत आहे आणि सर्वात महत्वाचं सदर बाजार या ठिकाणी पाय ठेवण्यासाठी सुद्धा इथं जागा नसते, परंतु आता या ठिकाणी पाहता तुम्ही चारही बाजूनं आणि दोन्ही साईडनं पूर्ण बंदचं आव्हान इथं केल्यानंतर पुरं बंद केलेलं आहे। व्यापारी संघटनेकडून अचलपूर परतवाडा हे बंद दिसून येतात। स्वयंपूर्तीने एक मेसेज होता की स्वयंपूर्तीने तुम्ही बंद करा, काही लोकांनी बंद करायचं करा, कोणाला बंद करायचं नाही करायचं, पण यावेळेला पाहून राहिलो आपण की ज्या प्रकारे 180 तरुणींचा लैंगिक अत्याचार करून त्या नराधमाला सध्या ज्या प्रकारे पोलीस कोठडी भेटलेली आहे त्या ठिकाणी आपण पाहतो की काही व्यापारी वर्ग जे परतवाड्यातले काही प्रतिष्ठित व्यापारी वर्ग आहे ते आपल्यासोबत जुळलेले आहे। जो प्रकार या ठिकाणी 2 दिवसा पहिले जो घडला आणि इथल्या एका मुस्लिम तरुणाने 180 तरुणीचं लैंगिक शोषण केलं, कोणता उद्देश आणि काय कसं पाहता तुम्ही याकडे? हा जे विषय झालेला आहे हा तर खूप निंदनीय विषय आहे आणि व्यापारी संघटना स्वयंपूर्ती हे म्हणजे बंद ठेवणे खूप गरजेचं आहे, म्हणजे एकता दाखवणं गरजेचं आहे आणि खूप म्हणजे निंदनीय प्रकार झाला आहे। या नराधमाला शिक्षा फाशीची झाली पाहिजे हे माझ्या एक व्यापारी कडून अपेक्षा आहे। यांच्याकडे आपण यायचं कारण काय की कोरोना काळामध्ये सुद्धा तुमचं दुकान काही प्रमाणात काही वेळेपर्यंत चालू होतं, पण आज तुम्ही हा जो प्रकार पाहून आज तुमचे पुरे शटर हे बंद दिसते, म्हणजे काय मनात काय आलं तुमच्या एकदम की आज आपल्याला बंद करायचं आहे? हे म्हणजे एक खूप मोठी घटना झालेली आहे। हे मानसिकताना आणि जे विषय झालेला आहे हे मनानं म्हणजे खूप म्हणजे निंदनीय आहे की खूप वाईट झालेला आहे आणि याच्यासाठी तर म्हणजे बंद खूप कमी गोष्ट आहे। या नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे।